पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी जर चुकून मी एखाद्याचं नाव घेतलं नसेल तर कृपया पाय आपटू नका। तुम्ही जर पाय आपटले तर निवडणुकीमध्ये आपटण्याची शक्यता निर्माण होईल। या आशीर्वाद सभेला उपस्थित माझ्या सर्व देशभक्त बांधवांनो, महायुतीच्या कार्यकर्ता बंधू भगिनींनो व माझ्या सर्व जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांनो, मी सर्वप्रथम माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने श्री देवेंद्रजी व श्री बावनकुळेंना मनापासून धन्यवाद देऊ। कारण मी तर महाकाली देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे, पण ज्यांच्या नावामध्येच देव या शब्दापासून नाव सुरू होतं ते स्वतः जर सदिच्छा द्यायला आले असतील तर दुनिया की कोई ताकत जनता के विजय को रोक नहीं सकती। काल मी पोहरा देवी मध्ये होतो, मां जगदंबाचा आशीर्वाद घेतो। बंजारा समाजाचीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात नेहमी ओठामध्ये मां जगदंबेचं नाव यायचं। मां जगदंब म्हटल्यावर अशी तलवार चालायची की तलवार दिसत नव्हती, आक्रमणकारांची मुंडके मात्र कापताना दिसायची। मां जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तर मी काल इथं पोहोचलो, पण मां जगदंबेचं एक असे भक्त की जे नेहमी मला सांगतात की भाऊ तुम्ही मां जगदंबेच्या मंदिराला विकासासाठी निधी दिला, मी आयुष्यामध्ये कधीच हे विसरू शकत नाही। हे डोळ्यात पाणी आणून मां जगदंबेचे भक्त श्री चंद्रशेखर बावनकुळेही आले। मी जेव्हा महाकालीचा आशीर्वाद घेऊन येत होतो, आमचे शिवसेनेचे मित्र मनापासून हृदयापासून रॅली काढत जेव्हा आले, खरं तर त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या गाड्यांच्या त्यांच्या स्कूटर रॅलीच्या बाजूनी जात आहो। पण मला आनंद झाला की आमचे शिवसेनेचे मित्र 100% साऊंड मध्ये महायुतीच्या आणि माझ्या विजयाच्या घोषणा करत होते। तेव्हा मला विश्वास झाला की इथं माझ्या महायुतीचा कोणताही कार्यकर्ता हा कृत्रिम प्रेम करत नाही, हा नैसर्गिक प्रेम घेऊन अब की बार 400 पार हा भाव घेऊन काम करतो। मी राष्ट्रवादीच्या मित्रांना धन्यवाद देतो की आमचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री रोज मला फोन करतात आणि जसं काही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे या भावनेने मला टिप्स देतात कि भाऊ यहाँ पे ध्यान देना है, भाऊ इसको फोन करना है, ये व्यक्ति पे नजर रखना है। तेव्हा मला मनात एकच विचार येतो की ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बंधू भगिनींनो तुमची। विजय झाला तर याच मंचावरून मी अनेकदा सांगितलंय, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही। अरे जीत का हमें गर्व नहीं है, हार की हमें शर्म नहीं है। तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे ना रहे, हा भाव तुम्हाला काम करतो। आणि हे माझं सौभाग्य की विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज जेव्हा देश एका सर्वोच्च विकासाच्या बिंदूवर जाण्याची तयारी करताय, तर मी तर हे समजतो की कदाचित आमचं शेकडो वर्षाचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की भारत मातेच्या गर्भामध्ये आमचा जन्म झाला, पण कदाचित आमचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धेय अडवाणी आणि आता श्रद्धेय मोदीजींच्या नेतृत्वात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली। हे तर आमच्या आयुष्यामध्ये सौभाग्य आहे। निवडणुकीला आपण उभे आहोत ती विकासासाठी, देशासाठी। काही लोक मला विचारतात, आता जेव्हा मी फॉर्म भरायला येत होतो
माता कन्यका मंदिरात दर्शन घेतलं, सर्व टीवी चॅनल्सचे लोक मला असं म्हणाले कि भाऊ इस चुनाव में 2 विषय है, 2 प्रश्न है, प्रचार के 2 माध्यम है। बोले कौन से माध्यम है? बोले एक जात का माध्यम है। बोला मैं जात का माध्यम से कोई प्रचार कर रहा होगा तो वो अपने पैर पे पत्थर ठोक रहा होगा। अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है? यहां तो ओबीसी है, बड़ा समाज है, यहां पे ओपन समाज बड़ा है, यहां पे एससी बड़ा समाज है, यहां पे आदिवासी समाज बड़ा है। तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो? नहीं, मैं तो इस जिले की लोकसभा मतदार संघ में मैं कुंभी भाइयों की भी सेवा करूंगा, मैं तेली भाइयों की भी सेवा करूंगा, मैं माली भाइयों की सेवा करूंगा, मैं ओबीसी भाइयों की सेवा करूंगा, मैं ओपन भाइयों की सेवा करूंगा। मेरे जो तेलुगु भाई है, जिसको आज तक मैं ये कहते आया, ना गुर्तुके कमलम फूल आशीर्वाद अभी आ गए, वोट आ गए अम्मा, वो तेलुगु भाइयों की सेवा करूंगा। वो प्रभु राम के उत्तर प्रदेश से आए हुए उन सभी उत्तर भारतीयों की सेवा करूंगा। मैं उस बंगाली भाइयों की सेवा करूंगा जिनके लिए 95 में मैंने चुनावी झंडा हाथ में लेकर जोल चाय, रोस्ता चाय, पोता फूले, वोट चाय, ये भाव से मैंने चुनाव लड़ा है। विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी, हमारे अनुसूचित जाति के लोगों की दिल से सेवा करूंगा। मेरे अनुसूचित जाति के भाई बहन हे मुख्य प्रवाहात या आज मी देवेंद्रजींना धन्यवाद दे की चंद्रपूर जिल्हा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या घरकुलासाठी लाभार्थी कमी आहे आणि आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे। शबरी आवास योजनेमध्ये लाभार्थी संख्या कमी आहे, आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे। या जिल्ह्याचा सर्वंकष सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे। नवे मोदीच्या गॅरंटीमध्ये ही चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जातीपातीचं राजकारण करणार नाही। मग दुसरा प्रश्न विचारला की सहानुभूती असेल, मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल। मी हा इशारा सावधान करण्यासाठी, खरं तर राजकारणात निवडणूक ही विकासावर व्हा। तुम्ही ही 2 वर्ष 8 महिने सरकारमध्ये होता, तुम्ही ही 4 वर्ष खासदार होता, सांगा का की संसदेमध्ये सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले? अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला। देशातलं मंत्री कार्यालय आयसो सर्वात पहिले माझं झालं, कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम केलं। तुलना विकासाची करा, तुलना प्रगतीची करा, तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे की आजपर्यंत दिला शब्द केला पूर्ण, हा संकल्प मी केला। या चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा जिवतीपासून शेवटच्या आर्णीतील गावापर्यंत मी विश्वास देतोय की मी जर निवडून आलो तर नवीन नवीन कल्पनेच्या माध्यमातून गाव असेल की शहर असेल, वार्ड असेल की प्रभाग असेल, या सर्व मतदारसंघाची सेवा ही मी पूर्ण शक्तीने वॉल रूम, डॅशबोर्ड, जनसंपर्क कार्यालय, आवाज दो या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही। मला विचारलं की ही लढाई तुमची काँग्रेसच्या उमेदवारासोबत आहे? नाही,
माझी उमेदवारी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली 99% विकासावर. आणि माझी तर इच्छा आहे की चंद्रपूरची आन बान शान ही कायम ठेवत तुम्ही केलेली विकास कामं व तुमचा भविष्यातला संकल्प यावर सांगा. तुम्हाला ही संधी होती. 2 वर्ष 8 महिने तुमचंही सरकार होतं. 50 वर्ष महाराष्ट्रात सरकार होतं. 55 वर्ष देशात सरकार होतं. तेव्हा तुम्ही किती दिवे लावले ते सांगितलं पाहिजे. आम्ही किती दिवे लावले हेही आम्ही सांगू. पण सावधान राहा, हे खोटा प्रचार करणार आहे. आज जेव्हा काँग्रेसचा नेता विचारतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय, मी तर भाषणात सर्व प्रश्न सांगेन. पण तुम्ही 50 वर्ष 55 वर्ष सत्तेत असताना काय झोपा घेतला की कुंभकर्णाने जर त्याला पुन्हा एकदा लंकेमध्ये धाडलं तर तो काँग्रेसच्या नेत्यांना विचारेल की रिश्ते में हमारे बाप लगते हैं, मैं 6 महीने सोता था, ये तो साल भर सोते हैं, असं म्हणण्याची आवश्यकता पडू नये. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या. टीका करतील सोशल मीडियामध्ये, काही लोक बदमाशी करतील, खोटा अपप्रचार करतील, कपोकल्पित गोष्टी करून मायावी दुष्ट बुद्धीने प्रयत्न करतील. पण आपल्या सर्वांना उमेदवार व्हायचा. मी उमेदवार नाही, तुम्ही उमेदवार आहात. मी तुमच्या विजयासाठी लढतोय, मी तुमच्या विकासासाठी लढतोय. विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष, प्रधान सेवक जे सेकंदानी सेकंद, मिनिटानी मिनिट, तासानी तास, दिवसानी दिवस, आठवडे आणि आठवडे, महीने आणि महीने एकच ध्यास घेत आहे कि मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, सारे मेरे भाई भाई. हा भाव घेऊन मोदी जी काम करता है. हम सब एक है, हम भारत माता के सपूत है, या भावनेने काम करता है. तुमचा आशीर्वाद हा देशासाठी आहे. तुमचा आशीर्वाद भारत मातेसाठी आहे. तुमचा आशीर्वाद भयमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद भूकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद आतंकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद विकासयुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद जातविहीन भारतासाठी, तुमचा आशीर्वाद भारताच्या गौरवासाठी. आपल्या सर्वांना मी हृदयापासून विनंती करतो. खरं तर माननीय देवेंद्रजींनी आग्रहपूर्वक माझी निवड केली. बावनकुळेजींनी माझी आग्रहपूर्वक निवड केली. माननीय विश्वगौरव मोदीजींनी आग्रहपूर्वक निवड केली. मला या सर्व शुभकामना घेऊन चंद्रपूर वनी आर्मी लोकसभेला देशातल्या उत्तम लोकसभा मतदारसंघातला एक मतदारसंघ करायचा आहे. मी निवडून आलो तर 4 फुटांनी माझी उंची वाढणार नाही. मी पराभूत झालो तर 4 फुटांनी उंची खाली होणार नाही. माझं वजन अचानकपणे निवडून आल्यानंतर 10 किलोनी वाढणार नाही. पण मी विजयी झालो तर तुमच्या विकासाची उंची वाढवेल, तुमच्या प्रगतीची उंची वाढवेल, तुमच्या उन्नतीची उंची वाढवेल. आणि एवढंच नव्हे, मी लोकसभेत गेलो तर मोदीजींना इथून जेव्हा तुमच्या शुभकामना आणि आशीर्वाद देईल, या देशाची उंची ही चीन, पाकिस्तान, अमेरिका, जपान सारख्याही देशापेक्षा वाढेल, हा माझा विश्वास आहे. आणि शेवटची विनंती, तुम्ही जर देशासाठी आज काही हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम ओठात म्हणत आपल्याला इंग्रजांच्या गोळ्या खायच्या नाही, पण जगातले जे देश दुष्ट प्रवृत्तीने, दुष्ट बुद्धीने, दुष्ट नजरेने मोदीजींचा पराभव झाला तरच भारतामध्ये आमचा संकल्प स्वप्न पूर्ण करू शकू. हा ज्यांच्या मनात विचार आहे, चीन दात ओठ खात भारतामध्ये देशभक्तांचं सरकार येऊ नये हा भाव घेऊन काम करताय. पाकिस्तानचे लोक भारतामध्ये एनडीएचा पराभव व्हावा अशा बुद्धीने काम करताय. आणि अमेरिकेमध्ये काही भारत विरोधी शक्ती याच भारतातील काही लोकांना हाताशी घेऊन दुष्ट जाहिरीला प्रचार करण्याचं काम करताय. याला एकच वॅक्सिन आहे आणि ते वॅक्सिन म्हणून म्हणजे मत भूल कमल का फूल, कमल आएगा और विकास होएगा. आपल्याला भारतीय जनता पार्टी, एनडीए, महायुती
युतीचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे आहात, तुम्हाला निवडून यायचं आहे. माझा प्रश्न नाही, आता तुम्हाला ठरवायचं आहे जीत जनता की होगी या जीत परिवारवाद की होगी, हे तुम्हाला ठरवायचं आहे. मी कधी लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम केलं नाही, लाल रक्ताच्या माणसाच्या प्रगतीसाठी कार्य केलं. निर्णय तुमच्या हाती सोडतो आहे. 19 एप्रिल पर्यंत ताकद लावा, शक्ती लावा. दुष्ट प्रचार झाला तरी वैक्सीन कमल ही होगा, महायुति का कमल खिलेगा, अंधेरा छटेगा और अटल जी सांगत होते तसं विकास का सूरज निकलेगा. धन्यवाद. भारत माता की. धन्यवाद भाऊ. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बोलतील. तत्पूर्वी दोन साहेब तुमच्यासाठी आठवल्यात. लाख आले लाख गेले लाख बसले देवेंद्रजी तुमच्या संगतीला, पण कुणी ना टिकले देवेंद्रजी तुमच्या पंगतीला. आणि म्हणूनच म्हणतात तरुणी ज्याने जीवाचे रान दिला सर्वसामान्यांना मान, अशी देवेंद्रजी तुमची शान आणि म्हणूनच भुकते भल्या भल्याची मान. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधन करावे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आई महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज या ठिकाणी